मी कपिल नरवाडे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट या उक्तीचा पाया भारतामध्ये पहिल्यांदा घातला गेला तो आपल्या राज्यघटनेमध्ये. शिक्षणाच्या माध्यमातून युवकांचा विकास याचाच एक भाग म्हणून आज स्कूल ऑफ एज्युकेशन, ग्रीन एक्स एन्व्हायरमेंटल व ग्रीन सोल्युशन यांच्या सहयोगाने आजच्या नेशन बिल्डिंग युथ डेव्हलपमेंट हा कार्यक्रम संपन्न होत आहे. हे ऍक्च्युअली मेजर पार्ट ना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचं कव्हर करतं. इज दॅट बिकॉज वी नीड टू इम्प्रूव्ह द रँकिंग ऑफ इंडिया ऍट द ग्लोबल लेवल. आपला देश टॉप 25 मध्ये कसा येईल हे इंडेक्सेस म्हणजेच नेशन बिल्डिंग, या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, एन्व्हायरमेंट इंडेक्स आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. हेच म्हणजे नेशन बिल्डिंग, हेच म्हणजे इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इन years and a whopping 500 million young people, India boasts the largest with population, education, health, employment, equality and inclusion, peace and security, civic and political participation. This rank will not only give more justice to the youth. The Development Index comprises 6 key areas, climate action among others. Interests of state policy serve as guiding principle for governments, forming policies and making laws focusing on welfare, education, health, employment and environmental protection. This would also mean improving indices such as the Human Development Index, Gender and Inclusive Development Index, Environment Index and ultimately the Happiness Index. Infrastructure. Here we can say that the Constitution of India is truly implemented in spirit. एक चांगला कार्यक्रम आज भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने नेशन बिल्डिंग आणि युथ डेव्हलपमेंट इंडेक्स या स्वरूपाचा आपण केलेला आहे. आणि त्याचे 6 आयाम आपण माझ्या हाताने एज्युकेशन, हेल्थ अँड वेलबिंग, त्यानंतर एम्प्लॉयमेंट अँड अपॉर्च्युनिटी, पीस अँड सिक्युरिटी, इक्वेलिटी अँड इन्क्लुजन अँड सिव्हिक अँड पॉलिटिकल पार्टिसिपेशन या 75 वर्षानंतरही त्यातल्या आपल्या राज्यघटनेमधल्या अनेक चांगल्या गोष्टी ज्या युवकांसाठी खूप महत्वाच्या आहेत त्या आपल्याला या निमित्ताने सगळ्या अनुभवता आल्या. तरुणांचा देश असलेला भारत या पुढच्या काळामध्ये एक धोरण म्हणून कसा पुढे गेला पाहिजे याचा खरं म्हणजे वैचारिक मंथन आपण झालं पाहिजे आपल्या सगळ्यांचं. काही निसर्गाची अपरिमित हानी झाली आहे. आम्ही 2012 साली मी आणि सागर सर म्हणून एक छोटासा प्रयत्न केला आणि त्याचं नाव म्हणजे ग्रीन सोल्युशन. 2 लोकांपासून ती आता 350 लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. तर 4 ते 5 वर्ष ऍज अ LCN EPD कन्सल्टंट म्हणून पूर्ण जगामध्ये काम करते. ऑलमोस्ट UK, USA, UAE, थायलंड, सिंगापूर या कंट्रीमध्ये आमचे म्हणजे क्लायंट्स आहेत. आणि रिसेंटली आय बिकेम अन EPD व्हेरीफायर. आता मी ऍज अ EPD व्हेरीफायर म्हणून जगभरातल्या कुठल्याही कंपनीचे त्यांच्या प्रोडक्टचे अनालिसिस करून ते अप्रूव्ह करून देऊ शकतो. In journalism, we used to talk about climate change as the story of tomorrow, but since the last 5 years, it has become the story of today. Climate change is not something which is going to happen; it has already happened, and we are facing the music, I would say, both that is the Constitution of India and the directive principles of the state to understand what is happening and how we can make things wrong. Access वरती ऑलरेडी आम्ही काम करतोय. वॉटर मॅनेजमेंट वरती काम करतो. एन्व्हायरमेंट मध्ये जर गेला तर आपण ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेशन, खूप मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज पाहिलं युथने की आपल्याला एम्प्लॉयमेंट कशी होऊ शकते प्रत्येक सेक्टरमध्ये. आणि ESG आणि सस्टेनेबिलिटी क्लिअर दिलेले आहे त्यांनी की तुम्हाला सोशली पण डेव्हलप व्हायचंय, इकॉनॉमिकली डेव्हलप व्हायचंय, एन्व्हायरमेंटली पण डेव्हलप व्हायचंय. ते युथ डेव्हलपमेंट इंडेक्स नेशन बिल्डिंग त्याला रिलेट केलं आणि बोथ द इंडेक्स ही रिलेटेड टू कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. दवे खूप छान काम करतायत नक्कीच. कारण की हे जे युथ डेव्हलपमेंट इंडेक्स ते म्हणतात की आम्ही सोशल सायंटिस्ट, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, पण हे सगळेच इंडेक्स हे कॉन्स्टिट्यूशन मधून आलेले आहेत किंवा ऑलरेडी इट इज व्हेरी वेल एक्सप्लेन. म्हणजे आपल्याला
कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आपल्याला किती अभ्यास करणं जरुरी आहे युथला, हे याच्यातून अर्थातच दिसून येतं. की आता विनय सरांनी जी प्रेझेंटेशन दाखवलं, हे प्रेझेंटेशन फक्त विद्यापीठ लेवलला तुम्ही ठेवता, त्याच्या मर्यादा या ठिकाणी तुम्ही वाढवा. आणि हा जर प्रोग्राम तुम्ही कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीमध्ये जेवढे कॉलेज आहे, नगर, नाशिक आणि पुणे, तर हा खरा प्रोग्राम तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचेल. ज्यांनी उत्तम नियोजन संयोजन अत्यंत अल्प कालावधीमध्ये, फार थोडक्या कालावधीमध्ये केलं, ते आमचे विनय दवे आमचे मित्र आहेत. ही जी डॉक्युमेंटरी आपण सर्वांनी जी पाहिली, आणि ती डॉक्युमेंटरी पाहायला म्हणे की सर तुमचा फक्त मला 20 मिनिटाचा वेळ पाहिजे. विनयला म्हणलं की तुम्ही चालू करा. आणि त्याच्यानंतर मॅडम कोर्णे मॅडम तुम्ही जसं भारावून गेलात तसं मी भारावून गेलो. म्हणजे जवळ अँथ्रोपॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स, सोशिओलॉजी, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, फिलॉसॉफी, पण व्हॉट अबाउट द सोशल अँड इकॉनॉमिक इक्वॅलिटी, जस्टिस, फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी, हा बहुअंगाने, हा मल्टी डायव्हर्सिटी जी आहे, भाषा, प्रांत, लँग्वेज, तिथल्या असणाऱ्या रूढी, परंपरा, ह्या सगळ्यांना एकत्र गुंफण्याचं काम केलेलं आहे. नांगल, गोदावरी, ऊर्जा आणि पाणी याच्यावरती बाबासाहेबांनी व्हॉइसरॉयच्या मंत्रिमंडळामध्ये जे काम केलेलं आहे, ते काम सुद्धा आजही दिशादर्शक आहे. हे सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने आहे. आणण्यासाठी काय काय आयाम ठेवता येतील, जे आयाम जे आपल्या युनेस्कोने आणि भारतीय संविधानाने जे काही आपल्याला निर्देशांक दिलेले आहेत, संविधानाची जाणीव जागृती, म्हणजे त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल लिटरसी, सस्टेनेबल डेव्हलपमेंटल लिटरसी असेल, त्यांनी ऍज अ पे बॅक टू सोसायटी, तुमची इक्वॅलिटी कुठे, तुमची कमिटमेंट कुठे, दरी जी आहे ते दवे आपण ती दरी भरून काढत आहेत ह्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट माध्यमातून. धन्यवाद. स्वागत केलं जाईल.